नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्रशांत पाटील। आज मी तुम्हाला सांगणार आहे आयबीपीएस परीक्षेमधून प्रोबेशनरी ऑफिसर या पदावर कसं जायचं। प्रोबेशनरी ऑफिसर म्हणजे तुम्ही ही परीक्षा पास झाल्यावर कुठल्याही नॅशनलाइज्ड बँकेमध्ये असिस्टंट ब्रांच मॅनेजर म्हणून तुम्हाला घेतलं जातं। ऑफिसर कॅडरची ही परीक्षा आहे आणि इथे तुम्हाला सॅलरी आणि फॅसिलिटी ही खूप चांगल्या आहे। आयबीपीएस पीओ ही परीक्षा 2 स्टेजमध्ये होते, प्री आणि मेन्स, ज्याला पूर्व परीक्षा आणि मुख्य परीक्षा असं म्हणतो, आणि त्याच्यानंतर मुलाखत सुद्धा असते। सुरुवातीला आपण पूर्व परीक्षा पाहूया। पूर्व परीक्षेला जितकीही मुलं ऍप्लिकेशन करतात ती सर्व मुलं पूर्व परीक्षेला असतात। पूर्व परीक्षेला 3 महत्त्वाचे विषय आहेत। एक आहे इंग्लिश लँग्वेज, रिझनिंग आणि न्यूमेरिकल ॲबिलिटी। ह्या तिन्ही विषयांना 20-20 मिनिटाचा टाइम स्लॉट अलॉट केलेला आहे आणि इंग्लिश लँग्वेजला 30 क्वेश्चन आणि 30 मार्क असतात आणि 20 मिनिटाचा वेळ असतो। अँटी क्लॉकवाईज ही टेस्ट चालते 60 मिनिटं, प्रत्येक टॉपिकला 20-20 मिनिटं अलॉट केलेले आहेत। रिझनिंग आणि न्यूमेरिकल ॲबिलिटीला 35-35 क्वेश्चन असतात आणि 35-35 त्याला मार्क्स तुम्हाला अलॉट केलेले आहेत आणि या दोन्ही सेक्शनला 20-20 मिनिटच आहे। अशा प्रकारे ह्या तिन्ही सेक्शनवर टोटल 100 क्वेश्चन विचारले जातात 100 मार्कांसाठी आणि टोटल कालावधी 1 तासाचा असतो। तर या 100 मार्कांपैकी तुम्ही एक चांगला स्कोर केला तर तुम्ही मुख्य परीक्षेकडे जात असता। आता आपण मुख्य परीक्षेचा पॅटर्न हा पाहूया। मुख्य परीक्षा आयबीपीएस पीओची जी मुख्य परीक्षा आहे ती 200 मार्कांची असते। त्याच्यामध्ये 4 सेक्शन केलेले आहेत महत्त्वाचे आणि प्रत्येकाला वेगवेगळ्या टाइम फ्रेम त्यांनी दिलेली आहे। सर्वप्रथम आपण पाहूया की रिझनिंग। रिझनिंग मध्ये मुख्यला काय केलेलं आहे, मेन्सला त्यांनी रिझनिंग आणि कम्प्युटर ऍप्टिट्यूड म्हणजे रिझनिंगचे काही क्वेश्चन पडणार आणि काही बेसिक कम्प्युटरचे पडणार। तर ते क्वेश्चनची क्वांटिटी आहे 45 आणि मार्क्स तुम्हाला 60 मार्क आहेत, म्हणजे एक अप्रॉक्सिमेट, आणि वेळ तुम्हाला दिलेला आहे 60 मिनिटं, म्हणजे जवळजवळ 1 तासाचा टाइम तुम्हाला दिलेला आहे। दुसरा महत्त्वाचा सेक्शन आहे तो इंग्लिश लँग्वेज। इंग्लिश लँग्वेज मध्ये तुम्हाला 35 क्वेश्चन आहेत आणि 40 मार्कांसाठी ते दिलेले आहेत आणि कालावधी आहे तुम्हाला 40 मिनिटांचा। तर त्या 40 मिनिटांमध्ये तुम्ही इंग्रजीचे 35 क्वेश्चन सॉल्व्ह करू शकता। तिसरा महत्त्वाचा विषय आहे डेटा अनालिसिस आणि इंटरप्रिटेशन। बघा, पूर्व परीक्षेमध्ये क्वांटिटेटिव्ह ऍप्टिट्यूड होतं, तर मुख्य परीक्षेला त्यांनी क्वांटिटेटिव्ह ऍप्टिट्यूड मधलाच एक जो सेक्शन आहे डेटा अनालिसिस, डेटा इंटरप्रिटेशन, तो घेतलेला आहे। याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे तुम्हाला बार ग्राफ, पाय ग्राफ हे असतील आणि त्याच्यावर क्वेश्चन विचारले जातील। तर जवळजवळ ते 35 क्वेश्चन असतात आणि वेळ तुम्हाला दिलेला आहे 60 मिनिटं आणि मार्क्स तुम्हाला 60 आहेत, म्हणजे 35 क्वेश्चनला 60 मार्क्स, म्हणजे खूप जास्त वेटेज आहे आणि कालावधी 45 मिनिट्स। त्याच्यानंतर शेवटचा महत्त्वाचा सेक्शन आहे तो जनरल अवेअरनेस, म्हणजे जनरल इकॉनॉमी आणि बँकिंग अवेअरनेस, ज्याला आपण जीके असं म्हणतो, की इकॉनॉमी, इंडियन इकॉनॉमी रिलेटेड काही नवीन होणारे चेंजेस असतील, काही करंट अफेअर्स असतील, बँकिंग सेक्टरशी रिलेटेड काही गोष्टी असतील तर त्या तुम्हाला विचारल्या जातात। हा अतिशय स्कोरिंग असा टॉपिक आहे। तिथे 40 क्वेश्चन विचारले जातील 40 मार्कासाठी आणि कालावधी तुम्हाला दिलेला आहे जवळजवळ 35 मिनिटं। म्हणजे अशा प्रकारे 200 मार्कांसाठी तुम्हाला जवळजवळ 3 तास हा कालावधी दिलेला आहे। फक्त नीट समजून घ्या की रिझनिंग साठी 45 क्वेश्चन असतात, रिझनिंग आणि कम्प्युटर ऍप्टिट्यूड साठी। इंग्लिश लँग्वेज साठी 35 असतात, डेटा अनालिसिस, इंटरप्रिटेशन साठी 35 असतात आणि बँकिंग अवेअरनेस, जीके, इकॉनॉमी रिलेटेड 40 क्वेश्चन असतात। त्याच्यानंतर तुमचं एक इंग्लिश लँग्वेज टेस्टिंगचा पेपर होतो, जवळजवळ तो 25 मार्क्स असतो आणि त्याच्यामध्ये तुम्हाला एक लेटर रायटिंग आणि एसे रायटिंग विचारलं जातं आणि तो क्वालिफाईंग असतो। 30 मिनिटाचा कालावधी दिलेला असतो। डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न मध्ये तुम्हाला तो लिहायला लागतं, फक्त तुमचं लँग्वेज टेस्टिंग साठी ते विचारलं जातं। ठीक आहे। आता ह्या 200 मार्कांमध्ये तुम्ही हे 25 मार्क तुम्ही क्वालिफाय केले आणि या 200 मार्कांमध्ये तुम्ही जो काय स्कोर करा त्याच्यातून काही मुलं ही इंटरव्ह्यू साठी शॉर्टलिस्ट केली जातात। आता आपण इंटरव्ह्यूचं पाहूया। बघा, मेन्स मधून शॉर्टलिस्ट होऊन जी मुलं मुलाखतीला येतात तर त्यांची जवळजवळ 100 मार्काची इंटरव्ह्यू होत असते। आता 100 मार्काच्या इंटरव्ह्यू मध्ये जनरल कॅटेगरीला 40% तरी मार्क पाडायला लागतात, म्हणजे 40 मार्क, आणि ज्या रिझर्व्ह कॅटेगरी आहेत ओबीसी, एससी, एसटी, तर त्यांना 35%, म्हणजे 100 पैकी 35 मार्क मिनिमम पाडायला लागतात आणि तुम्हाला जो पण काही स्कोर आहे येईल या 100 मध्ये तो कन्वर्ट 20 मध्ये केला जातो। म्हणजे मुख्य परीक्षेला जे 200 मार्क आहेत ते कन्वर्ट तुमचे 80 मध्ये केले जातात। मेन्स परीक्षेचे जे 200 पैकी मार्क्स आहेत ते कन्वर्ट तुमचे 80 मध्ये केले जातात आणि इंटरव्ह्यूचे जे 100 मार्क्स आहेत ते कन्वर्ट तुमचे 20 मध्ये केले जातात। तर अशा प्रकारे मेन्सचे 80 आणि इंटरव्ह्यूचे 20, तर हा टोटल स्कोरवर तुमचं सिलेक्शन होत असतं ऍज अ पीओ म्हणून। थँक्यू।